आंबा महोत्सवासारख्या उपक्रमामुळे पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीचा वारसा आपण देत आहोत। या महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीला टिकवण्याची एक चळवळ सुरू करत आहोत, असे गौरवोद्गार कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी आंबा महोत्सवावेळी काढले। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून पनवेलमध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळत आहे। शहरातील गुजराती शाळेच्या मैदानावर 16 मे पासून सुरू झालेल्या या 3 दिवसीय महोत्सवात आंब्याच्या विविध प्रकारांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आहे। या महोत्सवात केवळ आंब्याची विक्री आणि प्रदर्शनच नाही, तर विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे। त्या पार्श्वभूमीवर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी शनिवारी या महोत्सवाला उपस्थित होते। यावेळी त्यांनी सर्व स्टॉलला भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला। यावेळी त्यांनी आंबा महोत्सवाच्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक करून आगामी काळात आंबा महोत्सवाबरोबर जांभूळ आणि करवंदे यासारख्या रानमेव्यांचा देखील महोत्सवामध्ये सहभागी करावे, जेणेकरून ग्रामीण भागातील विशेष करून आदिवासी भागातील महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल, असे प्रतिपादन केले। यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जयंत पगडे, चारुशीला घरत, ब्रिजेश पटेल, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा घरत, माजी नगरसेवक अनिल भगत, एकनाथ गायकवाड, गणेश कडू, राजू सोनी, अजय बहिरा, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, वृषाली वाघमारे, प्रीती जॉर्ज, सुरेखा मोहकर, रुचिता लोंढे समेळ, नवीन पनवेल शहर मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारराव, शहर सरचिटणीस अमित ओझे, रुपेश नागवेकर, अभिषेक पटवर्धन, गणेश पाटील, पवन सोनी, चिन्मय समेळ, केदार भगत, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, स्वाती कोळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा देश उभा राहताना घडताना पाहतोय आणि या देशावरती जेव्हा असा भ्याड हल्ला केला जातोय, पर्यटकांवरती हल्ला केला जातोय, तेव्हा त्याचं उत्तर देण्याच्यासाठी सुद्धा हा देश तितक्याच ताकदीनं उभा राहतो, हे सुद्धा आम्ही सर्वांनी पाहिलं आणि आमच्या सैन्याची ताकद आता तर जगाने पाहिलेली आहे आणि त्याचा आपणा सर्वांनाच अभिमान आहे। आणि म्हणून निश्चितच या प्रत्येक यशाच्या पावलावरती, प्रत्येक आव्हानांच्या पावलावरती आपण सगळेजण एकत्र येतो। तसंच कोकणचं हे प्रॉडक्ट, कोकणचे हे सर्व प्रॉडक्ट्स आज आपल्या सर्वांमध्ये येऊ शकलेले आहेत। पनवेल आता फक्त जुन्या आधीच्या मूळ पिढ्यांपासून पिढ्या राहणाऱ्या पनवेलकरांचं राहिलेलं नाही, तर आता पनवेल आणि परिसरामध्ये महाराष्ट्रातून नव्हे देशातून वेगवेगळ्या पद्धतीचे नागरिक इथे येत आहेत, राहत आहेत। त्यांना हे सगळं अनुभवता यावं, चाकता यावं। मला वाटतं की ही संकल्पना ही रुचिता निश्चितपणानं सर्व पनवेलकरांना त्याचा या ठिकाणी आनंद आहे आणि तोच आनंद आज आपल्याला इथे उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय। या सर्वांचं पुन्हा एकदा आयोजकांच्या, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो। निरंजनजी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे ते कोकणाचे पालघरपासून ते सिंधुदुर्गाच्या टोकापर्यंतचे आमदार आहेत आणि एकाच वेळेला या जिल्ह्यामधल्या 39 विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचा प्रवास सुरू असतो। आता मगाशी ते ज्या वेळेला या समोरच्या स्टॉल्सवरती गेले त्यावेळेला पंडित कोकण फूडला ते गेल्यावरती त्यांना सांगितलं आमच्या त्या सहकार्याने की आता आपलं काजूचं हे प्रोडक्शन सुरू आहे आणि त्या संदर्भामध्ये त्यांची चर्चा निरंजनजीशी झाली। निरंजनजींनी त्यांच्या पुढच्या वाटचालीला देखील मनापासून शुभेच्छा दिल्यात। तसे आमचे सर्व हे कोकणातले सहकारी जे आज आपापल्या उत्पादनांना घेऊन या ठिकाणी आलेले आहेत, त्या सर्वांनाच निरंजनजींनी मनापासून शुभेच्छा दिल्या। मी त्यांचं आपणा सर्वांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो। शहरीकरण होत असलेल्या या सगळ्या भागामध्ये ज्यांना या गोष्टींची आवड आहे, ओढ आहे, कारण आपण बघतो की लहान मुलांना साधारणपणे करवंद काय हे सांगायला लागतं। जांभळं तरी कदाचित त्यांनी बघितले असतील, पण करवंद काय हे समजून सांगावं लागतं। त्यांना करवंद आणि ब्लूबेरीमधला फरक समजत नाही। त्याच्यामुळे या गोष्टी ज्यावेळेस आपण त्याला उपलब्ध करून देतो त्यावेळेस पुढच्या पिढीलाही आपण खरं तर आपल्या संस्कृतीचा एक वारसा पुढे देण्याचं काम करतोय। त्याच्यामुळे हे जे असे महोत्सव आहेत हे खऱ्या अर्थाने मी जर बघतो माझ्या दृष्टिकोनाने ही एक चळवळ आहे।
ही चळवळ आपल्या संस्कृतीला टिकवण्याची, आपले संस्कार टिकवण्याची आहे. आणि त्याच्यामुळे या उत्तम कामाला आपल्याला सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो. आज परेश शेठच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रम या इकडे होत आहेत आणि सातत्याने आपल्या सगळ्यांच्या माध्यमाने खरं तर पनवेलचं प्रशांत शेठ सर्व कार्यकर्त्यांचं आम्हाला हेवा वाटतो. कारण आपण सगळेजण नेहमीच मी कोकणामध्ये विशेष करून फिरत असताना बघतो की प्रत्येक कार्यक्रम हा अतिशय सुंदर पद्धतीने आणि प्रोडक्टिव्ह कार्यक्रम म्हणजे समाजाला काहीतरी आपण दिलं पाहिजे या हेतूने आपल्या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन असतं. मग त्याच्यामध्ये एक साधा आधार कार्डचं कॅम्प असेल ते आत्ताच मागच्या मला वाटतं 2-3 महिन्या अगोदर प्रशांत शेठच्या माध्यमाने, आमदार चषकच्या माध्यमाने स्थानिक खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ त्या तिकडे उपलब्ध करून देण्याचं काम आपण करताय. नमो चषकच्या माध्यमाने आपण एक चांगलं व्यासपीठ त्या तिकडे खेळाडूंना उपलब्ध करून दिलं. त्याचबरोबर आता मगाशी जसं निवेदकांनी सांगितलं की स्थानिक कलागुणांना वाव भेटण्यासाठी हे सांस्कृतिक व्यासपीठ पण आपण उपलब्ध करून दिलं. मी आपल्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करत असताना पुन्हा एकदा परेशजी आपल्याला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या भावी जीवनासाठी आपली उन्नती हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. आज जर माझ्या वाढदिवसानिमित्ताने हा इथं जर समजा कार्यक्रम ठेवला आहे असं जर बोलत असतील तर नक्कीच नाही आहे. हा भारतीय जनता पार्टीतर्फे ठेवलेला आहे निमित्त हे परेश ठाकूरांच्या वाढदिवसाचा असेल. मला सुद्धा नेहमीच सांगता या इथं पनवेलकरांच्यासाठी माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी जेव्हा जबाबदारी दिल्या त्या पूर्ण करण्यामध्ये आम्हाला नेहमीच सांगता आम्हाला रस वाटलेला आहे. या इथे भारतीय जनता पार्टी म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सेवा, पायाभूत सुविधा आणि इतर सेवा ह्या पोचवणं, त्या सुविधांचा दर्जा हा जागतिक दर्जाचा होण्याच्या दृष्टीने वाटचाल करणं आपल्याला या इथे सांगता आणखी सांगता जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा या नवीन सांगता इथे निर्माण व्हाव्यात आणि या इथे आज जो सांगता आधुनिक भारत ज्या दिशेने वाटचाल करत आहे नक्कीच सांगता ते अत्यंत महत्त्वाचं असं आहे आणि ते वातावरण पनवेलला लाभावं यासाठीच भारतीय जनता पार्टीकडून आम्हाला जी मदत भेटत असते, मग ते आमचे रवींद्र चव्हाण साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा नरेंद्र मोदी साहेब असतील, यांच्याकडून जेव्हा या इथं पनवेलसाठी कोणत्याही प्रकारची सरसंता या इथे मदत भेटणार असेल, कोणत्याही प्रकारची इथं नवनिर्मिती करता येणार असेल तर आम्हाला त्यासाठी काम करायला नेहमीच आवडत असतो. त्यासाठीच आपल्याकडून येणाऱ्या तक्रारी, आपल्याकडून येणाऱ्या सूचना यासाठी आम्ही काम करत असतो आणि या माध्यमातून आपल्यासमोर यायला, आपल्यासोबत काम करायला मला नेहमीच आवडत असतं. आपण सुद्धा आतापर्यंत जे सहकार्य हे भारतीय जनता पार्टीला आणि आम्हा सर्वांना जे दिलेलं आहे त्याबद्दल सुद्धा आम्ही आपले इथे आभार व्यक्त करतो. यात शनिवारी सुप्रसिद्ध अभंग रिपोस्ट बँडचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अभंग रिपोस्ट हे पारंपरिक अभंगांना आधुनिक संगीताचा साज चढवून सादर करणारे लोकप्रिय मंडळ आहे. त्यांच्या अनोख्या शैलीमुळे तरुण पिढीमध्येही अभंगाची गोडी निर्माण झाली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला पनवेल आणि परिसरातील नागरिकांनी तसेच विशेष करून तरुणांनी मोठी उपस्थिती दर्शवली.
बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव